शोधून शिनला जीवा तारे साध तुलाही पोचल का दारोदारी हुडकल भारी थांग तुझा कधी लागल का श्याम मुरारी कुंज विहारी तो शिरिहारी भेटल का वाट मला त्या गाभाऱ्याची आज कोणी तरी दावल का तोनाचे रंगून संतांच्या मेळ्यात जो तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो रोज वृंदावनी होडी जो घागरी तोच नाथा घरी वाहतो काबडी गुंतला ना कधी मंदिरी राऊळी बाप झाला कधी झाला माऊली भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावल का नमस्कार, मी सुजाता संदीप सावंतपूर. मी आज भजनी मंडळाचं डेकोरेशन केलेलं आहे. कारण यामागचं कारण असं आहे की पूर्वी लोक शेतात दमून भागून यायची, त्यावेळेला त्यांना करमणूक म्हणून भजन कीर्तन हे असे देवाधर्माचं जे काही स्तोत्र असतील ते म्हणण्यात त्यांना जास्त रस वाटायचा. आणि आता अलीकडच्या पिढीला असं झालेलं आहे की भजन कीर्तन म्हटलं की त्याकडं कंटाळा करतात, लोक जात नाहीत. आपल्या देवळात इथं 15 दिवसाला भजन कीर्तन होतंय, भजन असतंय, पण पोरं तिकडं जात नाहीत. कारण अलीकडच्या काळात कसं झालंय, टीव्ही आणि मोबाईल या दोन गोष्टी आल्यामुळं मुलं फार बिघडत निघाली. पूर्वी कसं भजनाच्या माध्यमातून चांगला संदेश मिळायचा, समाज प्रबोधन व्हायचं, तसं आत्ताच्या पिढीला कुठलेही संस्कार राहिलेले नाहीत. त्यामुळे खून, बलात्कार, मारामाऱ्या अशा प्रकारे मुलं ह्या गोष्टीकडे करून मुलांचा चाललेला आहे. तर मला असं सांगायचं आहे की मुलांनी भजन कीर्तन आपली जिवंत ठेवली पाहिजे आहेत. आपल्या पूर्वजांनी जे आपल्यासाठी मिळवून ठेवलेलं आहे ते आपण त्याची जपणूक केली पाहिजे आहे. कारण ह्याच माध्यमातून आपल्या मुलांच्यावर संस्कार घडणार आहेत. आज मुलांना शुभंकरोती येतच नाही. पूर्वीच्या मुलांना शुभंकरोती म्हणायचं सगळे स्तोत्र पाठ असायचे, गणपती स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र, हनुमान चालीसा तोंडपाठ असायची. पण आताच्या मुलांना विचारलं तर त्यांना काही सुद्धा येत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की मुलांना देवाधर्माच्या नादाला पण लावलं पाहिजे आहे, आपली संस्कृती जपली पाहिजे आहे, मुलांच्यावर संस्कार चांगले झाले पाहिजेत. यासाठी भजन कीर्तन हे मुलांना दाखवणं गरजेचं आहे. हे नंतरच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला भजन कीर्तन म्हणजे काय हेच कळणार नाही. का तर मुलं आता हाय लेवलला गेलेत, शिकलेले आहेत. मला त्या मुलांना असं सांगायचंय, तुम्ही किती पण शिका, पण आपले संस्कार, आपल्या ज्या काही परंपरा आहेत त्या विसरून चालणार नाही. त्या आपल्याला जतन करून ठेवल्या पाहिजे आहेत. नाहीतर भविष्यात हे आपल्याला फक्त टीव्हीवर आणि मोबाईलवरतीच बघायला मिळेल. यासाठी एक कळकळीची विनंती आहे, तुम्ही किती पण शिका, हाय लेवलला जा, तुम्ही तुमच्या काय प्रोफेशनल राहा, पण आपले जे परंपरा आहेत, रीतिरिवाज आहेत, संस्कार आहेत ते विसरू नका. हा संदेश मला यातनं द्यायचा आहे, एवढंच मी सांगू इच्छिते. त्यासाठी हे मी डेकोरेशन भजनी मंडळाचं केलेलं आहे आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करते.